जय श्रीराम. दिनांक 28 जानेवारी रोजी आम्ही संगमनेर नगर परिषद त्याचप्रमाणे माननीय अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना समक्ष भेटून एक लेखी निवेदन दिलं होतं की संगमनेर शहरामध्ये मोठमोठे बेकायदेशीर कत्तलखाने आहेत आणि या कत्तलखान्यामध्ये दररोज हजारोंच्या संख्येमध्ये गाई बैलांची कत्तल होते. त्याचं मांस पुणे मुंबई त्याचप्रमाणे बाहेरच्या राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाठवलं जाते. अनेक वेळेला पोलिसांनी त्या ठिकाणी छापे टाकलेत, कायदेशीर कारवाई केल्यात, तरी सुद्धा संगमनेर शहरातील गोहत्या काही थांबायला नाव घेत नाहीये. म्हणून आम्ही त्या दिवशी पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर पत्र दिल्यानंतर या 10 दिवसामध्ये जवळपास 3 गुन्हे पोलिसांनी पुन्हा त्या ठिकाणी दाखल केले आणि 7 टन गोमांस जप्त केले आणि 15हून अधिक जिवंत गोवंशाचे प्राण वाचवले. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संगमनेर शहरामध्ये गोवंशाची कत्तल चालू आहे. कसाई लोक प्रशासनाच्या नाकावर टिचून गोवंशाची कत्तल करतायत. तर ह्या कसायांना कायदेशीरपणे आळा घातला पाहिजे आणि कत्तलखाने तातडीने उद्ध्वस्त केले पाहिजे. यासाठी मी आज संगमनेर नगर परिषदेला पुन्हा एकदा पत्र द्यायला आलोय की तुम्ही जर येत्या 15 दिवसामध्ये कोणतीही कारवाई नाही केली तर आम्ही संगमनेर नगर परिषदेच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये जाऊ आणि गोमातेला न्याय मिळवून देऊ. नगरपालिकेचे सीओने तुम्हाला काय आश्वासन दिलं? आज आम्हाला आश्वासन दिलंय त्यांनी की आम्ही कायदेशीर सगळ्या नोटिसा बजावल्यात आणि लवकरच येत्या 8-10 दिवसामध्ये आम्ही कत्तलखाने सगळे मुळासकट उद्ध्वस्त करून टाकू.